माझ्या मम्मीने आणि बहिणीने माझं नुसतं खेळ केला. मला नको नको तसलं बोलतात, नको तसलं तसलं करतात. लय वैताग दिलेला आहे त्यांनी. मी 2 दिवस झालं नीट. काल काल मी दुपारी जेवण वगैरे केलं, झोपडी तिकडे गेले, त्यांनी माझ्या चाड्या लावलं, भांडणं केलं, मला नुसतं तमाशा केलं. नुसतं नाही तसलं मला बोलतात ते दोघी जणी. बहीण नुसतं चाड्या सांगायला लागलेली आहे. नुसतं इतकं असतं इतकं आ नुसतं नको नको केलेलं आहे बहिणी. पण आईला तर कळायला पाहिजे ना की बाबा आपली मुलगी हिला कसं करावं. 3 लेकरं आहे, ते आई पण त्याचीच बाजू घ्यायला लागले. नुसतं जगणं मुश्किल केलेलं आहे. नुसतं बहीण मला कोणी बोलवणार नाही. सगळ्यांनी मला टॉर्चर केल्यासारखं केलेलं आहे. प्लीज बहीण भावना रिक्वेस्ट तुम्हाला की माझा व्हिडिओ होईल तेवढं व्हायरल करा. तेवढं त्यांना कळायला पाहिजे की कोण कोणापेक्षा कमी नसतं. त्यांनी नको नको केलं मला. मध्ये जाता जाता घरच्या बाहेर नाही जर राहायचं नाही. कुठं पण जा, मग तिकडं जा, कुठं राहा, काय करायचं राहायचं नाही. घरच्या बाहेर जा आताच्या आत्ता. मी 3 मुलं घेऊन माझ्या कुठं जाऊ सांगा. मला नीट कोणी म्हणजे कोणी नीट बोलायला. मला मम्मी म्हणतात ना आई बाबाचा सारा असतो. माझी मम्मी सुद्धा तिचीच बाजू घ्यायला लागली. तिने असं हे केलेलं बडकून दिलेलं आहे ना. नुसतं मम्मी तिची बाजू घ्यायला लागली. माझी बाजू म्हणजे नावच काढा ना. मला घराच्या बाहेर आता जाता जाऊ म्हणते. ती नुसतं येऊन चाड्या सांगायला लागलेली. तिच्या मनात काय काय माहिती, मी तर राहावं का नाही, काय काय राहावं. माझी बरं तिचं तिला वाटतं ना राहावं नाही राहावं. पण मी आत्ताच्या आत्ता घरच्या बाहेर जाईल. मला नाही काय करायचं. पण माझे 3 मुलं घेऊन मी जाऊ कुठं. मग असं नाही केलं. नवरा आहे, नवरा मी माझी मुलं जाईन. पण मी एका रूम घेऊन कुठं राहू. कोण देणार आहे लगेच रूम. कुठं राहू मी सांगा ना. बहीण भावना तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की माझी ही व्हिडिओ ना होईन तेवढी व्हायरल करा ना. कळताना शिक्षक अक्कल घडली पाहिजे. त्यांना कळवून द्या. अक्कल घडली पाहिजे त्यांना की त्यांना समजलं पाहिजे की खरंच मी काय हे केलं. माझ्या जीवाला कमी जास्त काय झालं ना तर यांना सोडायचं. यांना मी सोडणार नाही. आधी माझ्यावर इतकी वेळ आणले नाही वाईट, इतकी वेळ आणलेली नाही वाईट. हा तिला लाज वाटली पाहिजे की बाबा कशाला इथं त्रास ठेवावा. ते 3 लहान लहान लेकरं हे ते कमी जास्त झालं. मला आजार आहे, मला मागऱ्याचा त्रास आहे, मला पोट दुखतं माझं, मला कमरेचं मणक्याचा त्रास आहे मरणाचा. माझ्याकडे रिपोर्ट आहे, माझ्याकडे मला थायरॉइड आहे, मायग्रेन आहे. यांनी नाही समजायला नको. मम्मीला ती चाड्या सांगते. मम्मी तिचा सगळं ऐकते, आला तिच्या लावते, ते करते. मरणाचं मला नाही तसं. दोघे बोलतात सगळे. काल अंगावर धावून व्हिडिओ बघ हे पोस्ट केली, व्हिडिओ कट केल्यानंतर तर मला दोघे अंगावर धावून आले मला मारायला बोलायला. मम्मीने बाजू घेतली माझी. इतक्या दिवस झालं तमाशा ते झालं म्हणून. आता तिने काय सांगितलं चाड्या येते तिने एखादी 2 आहेत तर तिने मम्मी तिचं ऐकलं सगळं. तिच्याकडनंच हे करायला लागलेली. मला नाही तसलं बोलायला लागलेली आहे. आज तू अशी मला माझ्या मागते, आज अशी करते म्हणून तर माणूस करणार काय. पुढं कधी काय कोणती गोष्ट कधी वाढ झाली तर मी कोणाला सांगू. एवढं तर कळायला पाहिजे ना तुम्हाला. कसं माझं नको जगणं मुश्किल केल्यासारखं आहे. मम्मीने बहिणीने लय केलेलं आहे. बहिणीने सगळा खेळ केलाय, घरचा सगळ्या तमाशा करून टाक. मम्मीला येते चाड्या सांगते, येते चाड्या सांगते. काल पण चाड्या सांगितल्या. सांग ना मम्मीला चाड्यावर. मम्मीने तरी कशाला ऐकायचं. मम्मीला कळायला पाहिजे की बाबा ही आपली आहे पोरगी, ती पण पोरगी. तिच्याकडनं नको बोलायला, हिच्याकडनं नको बोलायला. नुसतं तिचं बाजू घेते, नुसतं तिची. काल मला म्हणते नुसतं नको नको केलं. मला असं वाटलं कालच्या काल कुठंतरी मी निघून जाऊ का काय, नको राहू इथं. इतकं मला वैताग आल्यासारखं झालं. सगळीकडनं मला येडवणे केल्यासारखं झालेलं आहे. कुठं राहून कुठं जाऊन असं झालेलं. नुसतं वैताग. मला लय विचार यायला लागलेला आहे. कमी जास्त मला भीती वाटते की माझं जीवाचं कमी जास्त काय झालं तर मी आता काय करू. जीव गुदमारल्यासारखं व्हायला लागलंय मला. नको नको वाटायला लागलेलं आहे. इतकं त्रास व्हायला लागलेला आहे मला. वैताग दिलाय नुसतं लोकांनी मला. मुलांकडे बघून मी उगा गप्प बस जाते. नको मुलं आहेत बबल आणणार, कशाला हे करायचं. मुलं आहेत बबल आणणार. पण कोणती गोष्ट नाटक नसते. कोणती माणूस काय काय गोष्ट खरं होत असतं. मुलं झोपलेले आहेत माझे. हे बघा बहीण भावांना, मुलं झोपलेले आहेत माझे. 3 झोपलेले आहेत. त्यांच्यासमोर मी असं तमाशा रडणं गाणं एवढं नाही करत आहे. मला नको वाटतं त्यांच्यासमोर असं करायला. त्यांना पण वाईट वाटतं की आपल्या आईला असं इतकं त्रास आहे. ते माझ्या मुलांना पण काल भांडले. माझ्या मुलं एकदम एका जागेवर शांत बसते. दोघे जाऊन
म्हणजे असं नंतर दुपारी आमची बडबड झाली, मुलं झोपले होते, लाईव्ह आलते तेव्हा पण माझे मुलं झोपले होते बघा, बहीण भाऊने व्हिडिओ केलेले. नंतर रात्री भांडण झाले बरोबर, तिने आली 8:30-9 वाजता, मग साडे सांगायला लागले. तेव्हा तिने ते आता तसले व्हिडिओ काढत, म्हणजे असं व्हिडिओ काढायचं असलं ना, हे नसतं ना की बाबा मारायचे ते आहे, कशाला परत काय वाटतं की आई बाबा कशाला आईची बदनामी करायची आहे, ते करायची. मी मम्मीची बदनामी करत नाही, मम्मीला दोष देत नाही, पण मला एकच वाटतं की तिचं तू का ऐकते, तिला ऐकून तिचं तू ऐकून मला का भांडते, मला काय नाही तसलं बोलते, मला काय म्हणते घरच्या बाहेर जायचं, राहू नको, काय नको, वैताग आला येते. मी कुणाकडे जाऊ, मी कुणाला काय म्हणू सांग ना. नवरा काय उद्या म्हणून चल कुठं जाऊन राहू, पण आई बापाचा सहारा कशाला असतो, किंवा मुलं आहेत लहान लहान, सड असतं दोघं जण, आम्ही कुठं जाऊन राहिलो असतो, पण माझ्या मुलांना घेऊन मी कुठं राहू. नुसतं वैताग कानाच वाटायला, नको नको करायला लागलेलं आहे ती. आणि एवढी बहीण बनवून मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, मी हात सोडून, ही बहीण एवढी व्हिडिओ व्हायरल करा, यांना अक्कल घडून द्यायला की बहिणीला की हिने लय तमाशाला, म्हणजे लय खेळ मांडलेला आहे, सगळ्या माझ्या नावाचे खोटं तमाशा केलेला आहे, सगळं खोटं तमाशा केलेला आहे. तिला स्वतः वाटतं ती शहाणी, ती लोकांच्या नजरेमध्ये तिला काही फरक पडत नाही बहीण भावांना, पण तिला वाटतं की आई बाबाच्या नजरेमध्ये मी खरे असावं, आई बाबाच्या नजरेमध्ये तिला चांगलं समजावं, अशी करते ती, आणि मला वाईट समजावं. बरं मी वाईट तर वाईट समजते, ते समजून द्या ना, पण ती येऊन तिने चाड्या कशाला सांगायच्या, ती बस ती चाड्या सांगून जाते, ती बस ती चाड्या सांगून जाते. नको नको वैताग गेलं नाही तिने, इतकं तमाशा केलेला, खेळ केल्यासारखं केलेलं आहे तिने नुसतं. तिला वाटत नाही की बाबा आई 3 लेकरं येते आहेत, कशी तरी राहते, खाते पिते, राहून द्यावं, येते करावं, काय तिला वाटत नाही, थोडी पण माया येत नाही. बहीण भाऊनं काय बोलू, फक्त एवढे व्हिडिओ एवढी व्हायरल करा, आणि एवढे खरं ना, तिचा जोर, तिचा मास तिला समजलं पाहिजे कसा असतो म्हणून. एखाद्याचा कधीच तमाशा खेळ करावा नाही, कधीच नाही करायचं. आपलं माणसाने कधी पण आपल्याकडं हे करायचं. मी तिला पाठवते, मला पाहिजे तरी मी तिला प्रेमाने घ्यायची, चल ये, जाऊन दे जाऊन दे जाऊन दे जाऊन दे. माझं तिने मम्मीकडे माझ्या नावाचा तमाशा करायलाच वाटलाय.